हॅलो, नमस्ते. वेलकम टू आईज किचन. मला ना जेव्हा पण मी हॉटेलमध्ये जाते ना, आमच्या तिथे ऑफिसच्या तिकडे एक हॉटेल असतं. जेव्हा पण मी टेम्परातनं टिफिन घेऊन जात नाही किंवा काही असेल ना, तर मी लसुणी पालक मागवते आणि ते खूप टेस्टी बनतं. आज मी तीच रेसिपी ट्राय करतेय. तर चला मग सुरुवात करूयात. हां, मी पालकला ना पाणी घालून बॉईल करून घेत आहे. हां, मी लसूणला ना बारीक करून घेते. माझ्याकडे मशीन आहे म्हणून ह्याच्याने करते. तसं तुम्ही बारीक हाताने पण कट करून घेऊ शकता. आणि ना ते 2 कांदे ना मी बारीक कट करून आणि कॅरेट कट करून मी घेत आहे. ह्याच्यात ना मी टमाटे 4 पीस करून घालत आहे. लसूण आणि अद्रक पण त्यात घालत आहे. आता ना पालक बॉईल झालंय. मी त्याला एका काढून थंड पाण्यामध्ये घालत आहे. मी कॅप्सिकम ना कट करून घेत आहे. हां, जे टमाटे, पालक आणि थोडीशी लसूण वगैरे घालून मी जे अद्रक घालून बॉईल केलं होतं ना, ते सगळं ह्याच्यात घालून मी ग्राइंड करत आहे. आता मी तेल घालून 5-6 चमचे आहे चमच्याने कॅप्सिकमला मी तळून घेत आहे. त्यात मी कांदा घातला आहे. कांद्याला परतल्यावर त्यात थोडंसं लसूण घातलं आहे आणि मग हां, बस. मग त्यात मी गाजर घातलं. त्यात मी ना तळलेले कॅप्सिकम घालत आहे. मी त्यात आता एक छोटा चमचा हळद, तिखट, मी त्याला व्यवस्थित आणि त्यात गरम मसाला घातला आणि व्यवस्थित मी परतून घेते. आता त्यात प्युरी घाला सगळी आणि हां, त्यातच ना मी थोडं एक वाटीभर पाणी घातलं आहे. आता त्याला मीडियम गॅसवर व्यवस्थित बॉईल होतं आणि एका ह्याच्यामध्ये छोट्या ह्याच्यामध्ये तेल घाला आणि ते जे आपण बारीक केलेले लसूण होते ना, त्याला व्यवस्थित परतून घ्या. जे ब्राऊन कलर यायच्यापर्यंत व्यवस्थित परतून घ्या.
हां, त्यात मी बी विसरले होते, ते आता घालते आहे. आणि आता भाजी रेडी आहे. आता तुम्ही हे वरून मी लसण जे व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत हे केलं ते त्याच्यावर घालत आहे. बघा किती सुंदर भाजी बनली आहे. तुम्ही ट्राय करा, निश्चित आवडेल. लसुणी पालक ना तुम्ही निश्चित करून बघा, तुम्हाला आवडेल. आणि ना डोंट फॉरगेट टू लाईक, सबस्क्राईब आणि शेअर. थँक्यू.